नमस्कार. ओम नमो रामा. ओम माझ्याबरोबर म्हणा. ओम नमो रामा. पुन्हा म्हणा. ओम नमो रामा. ओम पुन्हा. ओम नमो रामा. शेवटचं. ओम नमो रामा. ओम. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणातील कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज मी म्हणत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 30, विश्वामित्राचे यज्ञाचे रक्षण आणि राक्षसांचा संहार. ज्या कामाकरता रामाला विश्वामित्र घेऊन आले त्याकरता ते कार्य आता सुरू झालेलं आहे. देशकाल जाणणारे व देशकाल पाहून बोलणारे शत्रुदमन राजपुत्र राम लक्ष्मण विश्वामित्राला म्हणाले, भगवान, त्या 2 राक्षसापासून यज्ञभूमीचे रक्षण केव्हा करावयाचे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सावध नसताना ती वेळ निघून जाणार नाही. युद्धाकरता उतावीळ झालेले राजकुमार पाहून ते सर्व मुनी प्रसन्न झाले आणि ते राजकुमारांची फार प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, विश्वामित्र मुनींनी यज्ञाची दीक्षा घेतली आहे, त्यामुळे ते मौन व्रताने राहतील. तुम्ही रघुवंशी वीरांनी आजपासून 6 रात्री यज्ञाचे रक्षण करावे. त्यांचे म्हणणे ऐकून त्या यशस्वी राजपुत्रांनी 6 दिवस व 6 रात्री झोप न घेता तपोवनाचे रक्षण केले. त्या श्रेष्ठ धनुर्धर आणि शत्रुदमन वीरांनी तेथे सावध राहून मुनीवर विश्वामित्राचे रक्षण केले. असा काही काळ गेल्यानंतर 6वा दिवस उगवला. तेव्हा राम सुमित्रकुमार लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, तू चित्त एकाग्र करून सावध राहा. युद्धाकरता उतावीळ झालेला राम असे म्हणत होता, तोच उपाध्याय आणि पुरोहित ह्यांनी वेष्टिलेली यज्ञाची वेदी प्रज्वलित झाली. दर्भ, चमस, श्रुक, समिधा, फुलांचे ढीग विश्वामित्र आणि ऋत्विज ह्यांनी ती वेदी तळपत होती. नंतर मंत्रोच्चारपूर्वक यज्ञाला यथाविधी सुरुवात झाली. तोच आकाशात भय उत्पन्न करणारा फार मोठा आवाज झाला. पावसाळ्यात ढग जसे सर्व आकाश भरून टाकतात, त्याचप्रमाणे मारीच आणि सुबाहू राक्षस आपली माया सगळीकडे पसरवीत यज्ञ मंडपाकडे धावले. त्यांच्याबरोबर त्यांचे अनुचरही होते. त्या भयंकर राक्षसांनी रक्ताचा पाऊस पाडला. रक्ताच्या प्रवाहाने यज्ञमंडप भिजत आहे असे पाहून राम एकाएकी धावला आणि त्याने आकाशात राक्षस पाहिले. मारीच आणि सुबाहू
धावून येत असलेले पाहून राम लक्ष्मणाकडे पाहून म्हणाला, लक्ष्मणा, हे दुराचारी आणि मांस भक्षण करणारे राक्षस पहा. वाऱ्याने मेघपटल नाहीसे करावे त्याप्रमाणे मानवास्त्राचा प्रयोग करून मी ह्या राक्षसांना पळवून लावतो, ह्यात संशय नाही. अशा भित्र्यांना मारण्यात मला उत्साह वाटत नाही. असे म्हणून रामाने धनुष्यावर अत्यंत प्रभावी, अत्यंत तेजस्वी व वेगवान मानवास्त्राचे संधान केले आणि अत्यंत क्रुद्ध होऊन ते अस्त्र मारीचाच्या छातीवर फेकले. त्या श्रेष्ठ मानवास्त्राच्या आघाताने मारीच संपूर्ण 100 योजन दूर फेकला गेला व समुद्रात जाऊन पडला. शितेशू नावाच्या मनूच्या अस्त्राने पीडित होऊन बेशुद्ध झालेला मारीच कोलांट्या खात दूर जात असलेला पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा पहा, स्वयंभू मनूने तयार केलेले शितेशू नावाचे मानवास्त्र ह्या राक्षसाला दूर घेऊन जात आहे, परंतु त्याचा प्राण घेत नाही. आता मी ह्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या दुसऱ्या निर्दयी, दुराचारी, पापकर्मी आणि रक्तपाशन करणाऱ्या राक्षसांचा सुद्धा वध करतो. लक्ष्मणाला असे म्हणून आपले हस्त लाघव दाखवत रघुनंदन रामाने त्वरेने महान आग्नेयास्त्राचे संधान करून ते सुबाहूच्या छातीवर सोडले. त्या अस्त्राचा आघात होताच सुबाहू मरून जमिनीवर पडला. नंतर महायशस्वी आणि परम उदार रामाने वायवास्त्राचा प्रयोग करून राहिलेल्या सर्व राक्षसांचा संहार केला. त्यामुळे मुनींना फार आनंद झाला. यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसाचा असा नाश करणाऱ्या रघुनंदनांनी सर्व महर्षींना, पूर्वी राक्षसावर विजय मिळवून आलेल्या देवांनी जसा इंद्राचा सत्कार केला होता तसा सत्कार केला. यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व दिशा निर्विघ्न झालेला पाहून महामुनी विश्वामित्र काकुत्स रामाला म्हणाले, महाबाहो, मी आता कृतार्थ झालो आहो. तू गुरुच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन केले आहेस. महायशस्वी रामा, वीरा, ह्या आश्रमाचे सिद्धाश्रम हे नाव तू खरोखरच सार्थक केले आहेस. रामाची अशी प्रशंसा ऐकून विश्वामित्र रामलक्ष्मणासह संध्यावंदन करण्याकरता गेले. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल. सर्ग हा आहे 30. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या दुसऱ्या भागात, पुढच्या भागात. धन्यवाद. थँक्यू.